मैं तुम्हारा साला हूँ यार। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानसुद्धा पार पडलेलं आहे, तर काही लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनही प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे। मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभासुद्धा होत आहेत। आता या सभेमध्ये राजकीय नेते कशा पद्धतीनं बोलत आहेत, टीका टिप्पणी आश्वासनं या सगळ्या गोष्टी देत आहेत हे आपण पाहत आहोत। पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत भाजपचे रावसाहेब दानवे हे त्यांच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। आता प्रश्न राहिला माझा ना अब्दुल सत्तार साहेबांचा। अब्दुल सत्तार साहेब, मैं तुम्हारा साला हूँ यार, क्यों बार बार मेरे पे शक करते हो? साले पे शक कर सकते एक बार दो बार, छोड़ो ना। तुम भी जानते दुश्मनी कब रखना, मैं भी जानता दोस्ती कब करना। अपनी कोई दुश्मनी है क्या? सोडा सगळ्या गोष्टी। अब्दुल सत्तार साहेबांनी बसलो, मिस्टरला सांगितलं की दुनिया इकडच्या तिकडे होईल। आज आपल्याला दोन्ही पक्षांना सांगितलं की लोकसभेत आणि विधानसभेत, लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार, विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभं राहणार। मी कालपासून पोहोचल तुमच्याकडे। ऐकलं रावसाहेब दानवे काय म्हणतात? रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांना उद्देशून म्हणतायत की मैं तुम्हाला साला हूँ यार। म्हणजे ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांनी काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं शब्द उच्चारले होते, पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं ते आता मात्र अब्दुल सत्तार यांना म्हणलेत की मैं तुम्हारा साला हूँ यार। कधी दुश्मनी करायची आणि कधी दोस्ती करायची हे अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। आणि रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कशा पद्धतीनं डील होते, म्हणजे विधानसभेला सिल्लोडमध्ये रावसाहेब दानवे यांनी मदत करायची आणि लोकसभेला अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना मदत करायची। म्हणजे सत्तारांना मदत दानवे करतील, दानवेंना मदत सत्तार करतील, अशा पद्धतीनं या दोघांची दोस्ती आणि या दोघांचं जे मतदारसंघातलं वातावरण आहे ते कशा पद्धतीनं खेळीमेळीचं आहे, कसं एकमेकांना पाठिंबा देतात, कशा पद्धतीनं सोबत राहतात याचं उदाहरण आणि याचा किस्सा स्वतः रावसाहेब दानवे यांनी या ठिकाणी सभेमध्ये सांगितला। आणि त्या ठिकाणी ऐकणारे जे कार्यकर्ते होते यांच्यामध्ये एक मोठं हास्याचं वातावरण तयार झालं, कारण की रावसाहेब दानवे यांची जी बोली भाषा आहे ती एकदम गावाकडच्या पद्धतीची आहे आणि ती लोकांना लगेच समजते, लोक त्याच्यावर अट्रॅक्ट होतात, म्हणून रावसाहेब दानवे त्याच पद्धतीनं बोलत असतात। तसं पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांचे काही डायलॉग हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात, तर त्या डायलॉगमुळे रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीकासुद्धा होते। पण मात्र ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे हे अब्दुल सत्तार यांना म्हणलेत की मैं तुम्हाला साला हूँ यार, आता या शब्दामध्ये या बोलण्यामध्ये वेगळं काही नसलं तरी सुद्धा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। एकंदरीत रावसाहेब दानवे यांच्याविषयी, रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघाविषयी आणि ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे हे मागच्या 25 वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात आणि आता ते विजयाचा षटकार मारतील का, अशी सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।